नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज पाटील, फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर, अलिव्हरन ऑर्गॅनिक. आज आपण गोंडेवाडीमध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना अलिव्हरन ऑर्गॅनिकचं जे ऊस स्पेशल अल्ट्राकेन आहे त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आला ते. दादा नमस्कार. नमस्कार. आमच्या सर्व शेतकरी मित्रांनो तुमचं नाव सांगा. महेश चौधरी पाटील, गाव. गोंडेवाडी. हा जो ऊस आहे हा कुठल्या व्हरायटीचा ऊस आहे? 8632. लागण कधीची आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. आणि अलिव्हरन ऑर्गॅनिकचं ऊस स्पेशल अल्ट्राकेन कधीपासून वापरलं? 1 नोव्हेंबर. म्हणजे साधारणपणे एक 2.5 महिने झाले होते. 2.5 महिन्यानंतर वापरलं. बरं, 2.5 महिन्यामध्ये ऊसाची काय परिस्थिती होती? पहिला अगोदर लागण केल्यापासून जरा पावसामुळे तुटा झालता. बरं. तुटा सांधून घेतलं, फुटवा काय निघेना झालता. हां त्यामुळं तुमच्या संग संपर्क साधून ऑर्गॅनिकचं ते स्पेशलिस्ट घेऊन सोडल्यानंतर हां. फुटवा आणि ऊसाची काळोखी जोरात झालेली आहे. बरं, ह्याला एक आळवणी आणि 2 स्प्रे झाल्यात आता. 2 स्प्रे आणि गाळून झालेलं आहे. बरं, ऊसाची त्या म्हणजे त्यानंतर एक साधारणपणे महिना सव्वा महिना झाला आता. महिना ऊसाची ग्रोथ तुम्हाला जी वाटत होते, तुम्ही म्हणत होता की जानेवारीत तर भरणी होईल काय, होईल का? आता आपली एक बाळ भरणी झाली झाली. ट्रीटमेंट चालू केल्यापासून. होय. ओके. आणि आता आपण नंतर मोठी भरणी पण करतोय करतो. आणि ग्रोथ पण चांगली आहे. तर टेक्नॉलॉजी कशी वाटली तुम्हाला? टेक्नॉलॉजी एक नंबर आहे. प्रत्येक शेतकऱ्याने वापरलीच पाहिजे अशी टेक्नॉलॉजी आहे आणि 1 नंबर टेक्नॉलॉजी आहे. मला तर रिझल्ट 100% आलेला आहे. ओके ओके. जरा फुटवा वगैरे कसा आहे देऊया आपल्या शेतकऱ्याला? एकदा आपण बघू शकतो मित्रांनो. आता हा जेटा कोंब होता बरोबर, आणि त्यानंतर आता हे फुटवे आहेत. जरा फुटवे मोजून द्यावं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्याला दावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे आपण बघू शकतोय सगळ्याच ऊसाला अशा पद्धतीने फुटवा आहे. ओके. आणि जे मागं पुढं होतं त्याच्यावरती सुद्धा म्हणजे नंतर तुटा लावलेला तो सुद्धा ऊस चांगल्या पद्धतीने ह्याच्याबरोबर आला आहे. ओके, अतिशय चांगला रिझल्ट या ठिकाणी आला आहे. तर दादा समाधान आहे ना? 1 नंबर. ओके. तर तुम्हाला आलेला अनुभव आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिव्हरन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो. धन्यवाद.